वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अनथक चलती महिलाएं। वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती। आजचा कसला कार्यक्रम आहे? शिवजयंती आहे, बरोबर आहे. आज तुम्ही इकडे कामाला शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, म्हणून आपण आज काय कार्यक्रम घेतोय? महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतोय. आणि आपला देवगिरी कल्याणाश्रमामार्फत आपल्या देवगिरी कल्याणाश्रमामार्फत महिलांना आपण हे करतोय, म्हणजे महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी. काय करणार आहे? तर तुमच्या शरीरात रक्त कमी असते, आपल्याला माहिती असतं का? आपल्या शरीरात रक्त कमी असतं, आपल्याला कळत नाही. आणि डॉक्टरांकडे काय जात नाही आपण, आपल्याला भरपूर पैसे लागतात की नाही. पैसे लागतात म्हणून आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. जाऊ दे, मला 2 दिवसांनी परत बरं वाटेल असं म्हणत असतं. म्हणून मग आपल्या महिलांसाठी आपण शरीरामध्ये रक्त कमी आहे का, परत आपला ब्लड ग्रुप कोणता आहे ते पण तपासून घेणार आहेत. आणि आपल्याला BP आहे का, शुगर आहे का, असे हे होतात ना. आणि आपण ह्या सगळ्या तपासण्या करण्यासाठी जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला खूप पैसे मोजावे लागतात, म्हणून मग आपण तपासणीच करत नाही, अंगावर काढत राहतो. पण आता आपण देवगिरी कल्याणाश्रमामार्फत आम्ही तुमच्याशी वारंवार संपर्कात राहू. तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः पण घ्यायची आणि आम्ही पण तुम्हाला वेगवेगळ्या शिबिरांमधून तो लाभ देत राहू. कारण आपण काही असं येतं आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतो. स्त्रीचं एकच असतं, आपल्या कुटुंबाकडे लक्ष देतो, पण स्वतःकडे लक्ष देते का? तर तेवढ्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे की नाही. स्त्रियांना काहीतरी मिळालं पाहिजे बुवा, ज्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे बुवा, तेवढ्यासाठी आपण शिबिर योजलेलं आहे. असं पण तुम्हाला काही शिक्षणाची पोरांना शिक्षणाला टाकायचं इकडे पण दोन ठिकाणी आहे का? तुम्हाला मुलांना शाळेत टाकायचं असलं तसं पण आहे, तसं पण आहे. सगळं व्यवस्थित तर सगळं उत्तम असतं की नाही, सगळं व्यवस्थित असतं. आणि आपण जर तो पाया जर व्यवस्थित झाला नाही तर तो व्यवस्थित राहतो का? मग तसं पहिल्यापासून जर त्याला संस्कार चांगले आले तर तो पुढे शिक्षण पण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. याच्यासाठी प्रत्येकाने तुमच्या इथे बालसंस्कार वर्ग 4 वाजता घेण्यात येतो शनिवारी. प्रत्येकाने शनिवारी लक्ष ठेवायचं. वाटल्यासाठी कामालाही गेलेले असतं, पण त्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपण वेळ काढायचा आणि वेळ काढून त्या ठिकाणी मुलांना घेऊन यायचं. आमच्यापैकी 2 जण आणि मनीषा नक्की हजर राहते तुमच्यासाठी. आमच्या वाटत असेल ना, तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांना चांगलं आयुष्य भेटायला पाहिजे, चांगलं जीवन भेटायला पाहिजे. जे तुमच्या वाट्याला आलं ते त्यांच्या वाट्याला यायला नको. तुम्ही मुलांना एक मुलांना टाकायचं पण करा, कारण तुमची तेवढी जबाबदारी कमी. आणि तुम्हाला वाटत असेल की यांना काहीतरी मानधन मिळतं नाही, यातला प्रश्न काहीच नाही. फक्त एवढं आहे बुवा, तुमच्यामध्ये चांगला बदल घडावा, तुमचे मुलं तुम्ही चांगले संस्कार, चांगलं आणि आरोग्य प्रत्येकाचं चांगलं राहावं, हाच आमचा हेतू आहे. बाकी दुसरं काहीच नाही आम्हाला. घरात तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमच्या मुलांचं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवाल ना, बरोबर की नाही? तुम्ही तुमचीच जर काळजी नाही घेतली तर मुलांची काळजी काय घेणार? मग आमच्यासारखं चांगलं राहावं, महिलांमध्ये फिरावं, यावं जावं. पण आपण ते केव्हा होतो आपल्यामध्ये बदल? आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्हालाही वाटेल की नाही आपण आपल्या मुलांना बाहेर शिक्षणाला काहीतरी वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अनथक चलती महिलाएं।
वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे वाढवायचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून आपण हे सगळं करतो. एवढं लक्षात घ्या, खूप आवश्यक आहे. तुम्ही किती जणी ब्लड चेक करणं किती जणी खूप आवश्यक. आपल्याला जाऊन दे काय झाड पण चेक करून बघू आपण. कालचीच गोष्ट आहे, माझं कॅल्शियम चेक केलं निलेश पाटील डॉक्टरांनी, एकदम नॉर्मल आहे म्हणे, कमी कॅल्शियम हाडात, ते वाढवायचं असं नाही मी सांगितलं. कमी खातो, काही खाल्लं पाहिजे. आणि सगळ्यांनी कॅल्शियमसाठी ना, कॅल्शियम वाढण्यासाठी एवढं म्हणजे नाकात नाही ना, तेवढं सुद्धा रोज खात जा. पानाला लावतो तो भाजीत टाकून, भाजीमध्ये रसात पण घेतात किंवा पाण्यात पण नाही टाकायचं, पाण्यात पण घेतात. मला आठवण माझी त्याची डबी आणून कोरडून परत फेकल्या जाते, परत लक्षातच राहते मला. पण तो सगळ्यात चांगला. आणि हाड आहे ना, तो चुनाच घेतात आपलं, गोळ्यांचं पण कॅल्शियम नाही घेत हाड. का मग चुना आजपासून सुरू करावं डॉक्टरांनी लागेल. सांगितलं आणि तापाला चुना चांगला आहे, एवढं बाजरीचा दाणा एवढं चलती महिलाएं, शक्ति स्वरूपा स्नेह सुधा तू, सृजनशील ममता मूर्ति, संस्कारों को करे प्रवाहित, जन जन के आधार बनी. वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे, अन्न तक चलती महिलाएं, वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे, अन्न तक चलती महिलाएं. आणि तुम्ही
लॅबवाले वगैरे म्हणजे सगळं अगदी बरं, वेळेवर तुमच्या ज्या राहिल्या असतील लक्ष ladies, घालणारे त्यांना पण मुलं बोलावं आम्हाला आपण, ते पण त्याबद्दल करून खूप घेऊ. धन्यवाद आहे. ते काम आहे. असं आम्हाला तुमचं पण सहकार्य ते आम्हाला कार्य लाभत राहावं. कायम सर्वांचं सहकार्य असं लाभो आम्हाला. दोघांचं आहे. मुलाचं तर लाभलं पण सुनबाईचंही लाभलं भावाला. आमच्यामुळे आराम करायला तुमच्याकडे आम्ही मिळालं. आल्यानंतर आम्ही सांगितलं की डॉक्टरांनी आम्हाला आमचं असं असं मेहनतीचं शिबिर काम ठेवलेलं आहे. नसतं. आम्हाला टेन्शन त्यामुळे मानसिक मानसिकता जास्त आहे. जबाबदारीचं काम सांगून लक्षात ठेवावं लागतं. आमच्याकडे होणार आहे आमचं. नंतर 2-3 डॉक्टरांचे फोन आले की मॅडम आमच्याकडे घेतलं असतं आम्ही पण तुम्हाला मदत केली असती. म्हटलं नाही, आम्ही त्यांना सांगितलं आमचं तिथेच होणार आहे, पुढच्या वेळेस विचार करू म्हटलं. त्यावेळेस सांगा कधी पण काही राहिलं तर करू. आता आमचं काय झालं, आमचं सेटलमेंट सेटलमेंटच्या काळात माझ्याकडे भरपूर यायचे, आम्ही करायचे नाही कॅम्प तेव्हा. आम्ही नाही सांगायचं. शक्ति स्वरूपा स्नेह सुधा तू सृजनशील ममता मूर्ति संस्कारों को करे प्रवाहित जन जन के आधार बनी वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं शक्ति स्वरूपा स्नेह सुधा तू सृजनशील ममता मूर्ति संस्कारों को करे प्रवाहित जन जन के आधार बनी
वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं। वैभवशाली भारत के हम स्वप्न देखती महिलाएं, वन अंचल के घर घर पहुँचे अन्न तक चलती महिलाएं।